की काय त्रास देतो रे आजी ऐक ना, तुझ्या हातचा साबुदाणा वडा खायचा आहे, तू खूप भारी बनवती, तर तो बनव ना. भिजलेला साबुदाणा आम्ही पहिलेच भिजायला टाकलाय, तू बनव आणि चटणी पण बनव. चटणी बनवती ना, चटणी सायंतारा सारखे साबुदाणा वड्यांचे बनवती. अरे बापरे, बनव आज पटकन. चला मग बनवायला. आता चला आपण चटणी बनवून घेऊ. आणि मी पहिलेच ना साबुदाण्याच्या वड्याला थोडी हिरवी मिरची आणि जिरं दळून घेतलं मिक्सरमध्ये. आता मी चटणी बनवते. चटणीत मी थोडे शेंगदाणे टाकले, हिरवी मिरची टाकली आणि थोडं दही टाकलं, थोडं साखर टाकली, थोडं पाणी टाकलं आणि मीठ टाकून फिरवून घेतलं. थोडं बारीक केलं, थोडं जाड आहे, परत एकदा फिरवून घेते. आणि अजून एकदा फिरवल्याच्या नंतर काढून घेते चटणी. आणि मग आपण चटणी काढल्याच्या नंतर मग वडे करायला घेऊया. माझा थोडा घसा बसलाय, मला सर्दी मुळे त्रास होतोय थोडा घशाला, तो थोडा आवाज माझा खराब येतोय, तो थोडं समजून घ्या. आता चटणी काढून घेऊया आपण. चटणी काढून झाली का त्यानंतर साबुदाण्याचे वडे करायला घेऊ आपण. वडे बनवायला घेते. आता चटणी काढून घेतल्याच्या नंतर आमच्या पोरांना नातांना खायचे होते वडे, त्यांचं लय चाललं वडे खायचे, आजी वडे खायचे, मग त्यांना वडे बनवून देते. थोडी तब्येत बी खराब आहे माझी, बनवूया आता थोडेसे वडे. झाली चटणी तयार झाली आहे. चटणी ठेवू बाजूला. आता साबुदाण्याचे वडे करायला घेऊया. वडेचं साबुदाणा टाकते फरातीत, थोडा ताटामध्ये काढून घेते साबुदाणा. आणि बटाटे घेऊया आता सोलायला. थोडा शेंगदाण्याचा कूट टाकला तर बटाटे घेते सोलून आणि बटाटे त्याच्यात मिक्स करते. मी हाताने चुरून टाकते बटाटे, कारण थोडा बटाटा अख्खा थोडा राहिला ना चांगलं वाटतं खायला वड्यांमध्ये, त्याच्यामुळे असेच मिक्स करून घेते. थोडं मीठ टाकते त्याच्यात, कोथिंबीर टाकली. आता घेऊया वडे बनवायला. वडे तळते आता. आणि वडे तळून झाले का परत एकदा तुम्हाला दाखवते मी सब करून ताटामध्ये, प्लेटमध्ये घेऊन. आणि वडे तळते. एवढा तेलात टाकते आता वडा पहिला. ज्याला उपवास वगैरे असेल ना तर त्यांनी कोथिंबीर नका टाकू. मी आता उगाच पोरांना खायचे होते म्हणून मी कोथिंबीर टाकली. ज्याला कोथिंबीर तर नवरात्रात पण चालते, पण जे नाही खात असेल त्यांनी नका टाकू, नाही तर उपासाला नवरात्राच्या चालते कोथिंबीर पण. तर कोथिंबीर टाकले का त्याची चव छान लागते. त्याच्यामुळे असे जर बनवायचे असले कधी मधी बाय चान्स तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. छानपैकी वडे झाले आता तळून. बनवले वडे. दादा रे, तुम्हाला वडे खायचे ना? हा बाई, स्पेशल टेबल बिबल लावून बसले. आला वडे आला. वाव, किती भारी आहे. भारी बनवले. भारी आहे, भारी झाले आजी. एकच नंबर. मग किती स्टार? सायंकाळ सारखे 10 भारी झाले आजी. एकदम. किती स्टार मग? तिकडे बघून खावा ना. सायंकाळ सारखे करा.
तुम्ही पण या खायला. हा बघा ना काहीच नाही. का बरं अशी असावी? छान लागते. रोज भारी जेवण बनवते म्हणून. हा का, तुम्हाला चांगलं चांगलं खायला लागतं म्हणून का? बनवून देते म्हणून का? म्हणून अशी पाहिजे. हा कशी? अशी. खा मग. असावी तर अशी असावी, नाही तर नसावी. हो का? लोकांच्या आजी असं. असं नको करू.